नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी रसम राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे। मस्त असा झणझणीत चटपटीत आंबट गोड तिखट असा मस्त रसम आणि खूप टेस्टी रसम बनवण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। तसेच आंध्रामध्ये चेन्नईमध्ये त्या भागामध्ये सुद्धा वेगळी पद्धत आहे। तर मी तुम्हाला आज रसम राईसची रेसिपी दाखवणार आहे। चला तर बघूया। झटपट आणि टेस्टी रसम राईस, त्यासाठी मी ते 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहे। त्याचे देठ काढून घ्यायचे आहे आणि त्याला मी अशी एक कट मारून घेत आहे, एक कट लावून घेत आहे टोमॅटोला। आणि हे आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे हे टोमॅटो। बघा, या रसम राईसची सर्वात पहिले आपण रसम पावडर बनवणार आहे, म्हणजेच रसमचा मसाला बनवणार आहे। आणि हा मसाला बनवून ठेवला आपण तरी चालेल, आणि त्यात आपण मग नंतर रसम बनवला तरी चालेल। एकाच वेळीस पावडर बनवून ठेवली आपण तरी चालेल, किंवा कामापुरती थोडी थोडी बनवली, मसाला बनवला तरी चालेल। तर इथे बघा, मी हरभऱ्याची डाळ, तुळीची डाळ, धने, चिंच भिजत घातलेली आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहे, धने घेतलेले आहे, मिरे घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर आधी रसम पावडर बनवून घेणार आहे। इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे 2 टेबलस्पून, आणि सर्वात आधी मी डाळी भाजून घेत आहे, कारण की मसाले जळून जातील, त्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळी भाजून घ्यायची आहे। इथे मी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ भाजून घेत आहे, आणि त्यानंतर यात मसाले ॲड करणार आहे। इथे मी धने टाकणार आहे 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून जिरं टाकणार आहे, आणि 1 टेबलस्पून मिरे टाकणार आहे, आणि लाल मिरच्या आणि 1 टेबलस्पून जिरे टाकणार आहे, आणि थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे। 10 ते 20 पानं कढीपत्त्याचे टाकून घेणार आहे। मस्त असा मसाला आपण भाजून थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही बनवून ठेवला तरी चालेल, आणि जसं जसं आपण रसम बनवणार तसं तसं रसममध्ये 2-2 टेबलस्पून यूज केला तरी चालेल। तर बघा, अशा प्रकारे रसमचा मसाला किंवा रसम पावडर म्हणतात त्याला कोणी, तर हे आपण बनवून ठेवणार आहे। यामुळे बनवून जर ठेवलं तर यामुळे आपल्याला नेहमी समोर रसम बनवायला सोपी जाते, आणि झटपट आपला रसम बनवून तयार होते। तर बघा, अशा प्रकारे मी हे सर्व मसाले भाजून थंड करून घेत आहे, आणि नंतर ते बारीक मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून त्याचे पावडर बनवून घेत आहे। ही रसम पावडर आपल्या रसमला एकसंध घट्टसर बनवायला मदत करते, आणि डाळी टाकल्यामुळे अगदी चवदार आपला रसम बनवते। बघा, रसम पावडर बनवून तयार आहे। हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता, आणि जसे जसे गरजेनुसार आपण रसम बनवू तसं तसं तुम्ही यूज करू शकता। सो बघा, इथे आपली रसम पावडर बनवून तयार आहे, म्हणजेच आपला रसमचा मसाला। आता आपण आणखी एक ओला गोळा करून घेणार आहे। त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या, आल्याचा तुकडा, 1 इंच आल्याचा तुकडा, आणि 7-8 लसणाच्या कड्या, आणि कढीपत्ता, आणि थोडा कोथिंबीर ठेचून घेऊया। हा ठेचूनच घेतलेला असला तर छान लागतो, किंवा मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता तुम्ही, पण इथे ठेचून घेतला तर याची टेस्ट आणखी अप्रतिम लागते, आणि आपला रसम खूप चवदार बनते। सो मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे, आणि बघा किती छान असं बनते, आणि याचा सुगंध पण खूप छान येतो। बघा, आता आपण आपले टोमॅटो शिजून झालेले आहे। ते टोमॅटो आपण मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेऊया। सर्वात आधी टोमॅटो शिजवून घेतलेले आहे, त्या टोमॅटोची साल काढून घेणार आहोत आपण, आणि टोमॅटोला थोडे एका बाजूने आपण कट केलेलं होतं, त्यामुळे टोमॅटोची साल इझिली निघत आहे। अशी चमच्याच्या किंवा चिमट्याच्या सहाय्याने टोमॅटोचे साल काढून घेऊया, आणि टोमॅटोला मिक्सरच्या जारमधून अगदी बारीक करून घेऊया। बारीक टोमॅटोची पेस्ट प्युरी बनवून घेऊया, आणि त्यानंतर आपण आपल्या रसमला फोडणी देणार आहोत। बघा, मस्तच टोमॅटो किती छान आपले शिजून झालेले आहे। बघा, मी दाखवते, आणि इझिली त्यांची सालसुद्धा निघालेली आहे। इथे आता आपण रसमला फोडणी देण्यासाठी कढई तापवून घेतली, आणि त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे। ज्याप्रमाणे जेवढं आपल्याला रसम बनवायचं आहे तेवढं आपल्याला तेल वापरायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भाजीला तेल वापरतो त्याचप्रमाणे रसमलासुद्धा आपल्याला तेल वापरायचं आहे। इथे बघा, मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं, लसूण, आणि कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकून घेणार आहे, आणि छान खमंग असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मग आपल्याला आपल्या टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। बघा, ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे, आणि त्यामध्ये हवं तेवढं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे।
बघा, प्युरीमध्ये मी हवं तेवढं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे, काही इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहे. ते म्हणजे की आपण जो मसाला बनवला, आता जी पावडर बनवली रसम पावडर, ती पावडर ॲड करून घ्यायची आहे 2 ते 3 टेबलस्पून. ज्याप्रमाणे आपल्याला रसम घट्ट हवा असला त्याप्रमाणे ती आपण बनवलेली पावडर किंवा मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपण चिंच भिजत घातली होती, तो चिंचेचा कोड काढून चिंच यात टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि थोडा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. आणि बघा, आपलं रसम बनवून तयार आहे. याला मस्त अशी छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. बघा, छान उकळी आलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आपला रसम बनवून तयार आहे. हा रसम तुम्ही खूप स्वादिष्ट होतो. तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता आणि भातासोबत तर अप्रतिम लागतो. गरम गरम वाफरता भात आणि रसम अप्रतिम जेवण होते. आणि थंडीच्या वेळेस तुम्हाला काही गरमागरम सूप टाईप जर काही खायचं असलं, प्यायचं असलं हेल्दी, तर तुम्ही रसम बनवू शकता. इथे मी आता तडका देत आहे रसमला. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून उडदाची डाळ टाकून घेत आहे आणि उडदाची डाळ तडतडायला लागली की त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मेथी दाणे टाकून घेणार आहे. 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे तेलामध्ये आपण तडतडून घ्यायचे आहे छान मस्त असे. आणि त्यामध्ये लाल मिरची टाकून घेत आहे आणि कढीपत्ता टाकून घेत आहे आणि मस्त हा तडका आपल्याला आपल्या रसमला द्यायचा आहे. या तडक्यामुळे रसमला अप्रतिम टेस्ट, खमंग चव येते. उडदाच्या डाळीची आणि मेथीची खूप छान अशी टेस्ट आपल्या रसमला येते. बघा, मस्तच असं आपला रसम झटपट बनवून तयार आहे. बघा, खायला अप्रतिम लागते आणि तुम्ही हे नक्की रेसिपी माझी ट्राय करा. अतिशय चवदार, चटपटीत आणि तोंडाला चव येणारा रसम आपण बनवला आहे. तुम्ही नक्की हा रसम ट्राय करू शकता आणि हा रसम लहान मुलांना, मोठ्या माणसांना, प्रत्येकाला, सर्वांना आवडते. बघा, अप्रतिम हा आपला रसम तयार आहे आणि मस्त गरमागरम वाफरता भात घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि त्यावर रसम टाकून खायचा आहे आपल्याला. अप्रतिम लागते. तुम्ही पोह्यांसोबतसुद्धा रसम बनवून खाऊ शकता आणि कन्सिस्टन्सी बघा, अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चपात्या करायचं काम नाही, भातासोबत खाऊ शकता, पोह्यांसोबत नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. आणि रसम पावडर म्हणजेच रसम मसाला नक्की बनवून ठेवा घरामध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला झटपट हा रसम बनवता येईल आणि तुम्हाला रसम राईस जेव्हा तुमचं मन वाटलं, खायची इच्छा झाली, तेव्हा तुम्हाला रसम राईस खाऊन एन्जॉय करता येईल. सो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही पण रसम केला आहे का याआधी? आणि केला असेल तर तो असाच केला आहे का? तुम्हाला जर काही मला टिप्स द्यायच्या असल्या तर नक्की तुम्ही मला काही टिप्स देऊ शकता. पण तुम्हाला मी आवर्जून सांगते की एकदा या टाईपचा रसम राईस करून बघा आणि अप्रतिम टेस्ट होते. आणि नक्की मला कमेंट करून कळवा की तुमचा पण रसम कसा झालेला आहे. सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.